श्री रतिलाल राजाराम चौधर, पोलीस उपनिरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशन यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ आयोजित केला आहे, जिथं एकमेकांना पदोपदी पाण्यात पाहिलं जात असताना आपल्या शत्रूलाही सुखी ठेव अशी मंगलकामना कोण कशाला करेल, परंतु असा एक अवलिया चक्क पोलीस दलात कार्यरत आहे. कुठे? पुणे जिल्ह्यातील वालचंदनगरमध्ये कायदा सुव्यवस्था पार पाडण्याचे सरकारने नेमून दिलेले कर्तव्य तो इमानाने इतबाराने पार पाडतोच, पण त्याचबरोबर आपला सभोवताल सुखी समृद्ध राहावा यासाठी झटत असतो. रतिलाल चौधर असं या अवलियांचं नाव आहे. त्यांची भरती दिनांक 2 जानेवारी 1989 मध्ये SRP ग्रुप नंबर 1 रामटेकडी पुणे येथे झाली. त्यानंतर 1 जून 2006 मध्ये पुणे ग्रामीण येथे बदली होऊन आले. बारामती शहर पोलीस स्टेशनला 1 जानेवारी 2007 ते 31 मे 2009 पर्यंत बारामती शहर पोलीस स्टेशनला त्यांची सेवा झाली. वालचंदनगर पोलीस स्टेशन 3 मे 2009 ते 31 मे 2014 पर्यंत सेवा केली. भिगवण येथे 1 जुलै 2014 ते 1 ऑगस्ट 2021 पर्यंत, त्यानंतर वालचंदनगर येथे 2 ऑगस्ट 2021 ते 31 मे 2026 पर्यंत अशा प्रकारे सेवा पूर्ण केली आहे. एकूण 37 वर्षे 4 महिने 29 दिवस अशी सेवा पूर्ण झाली आहे. दिनांक 15 ऑगस्ट 2007 पासून प्रथम त्यांनी आपल्या घरापासून, गावापासून, तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम यशस्वी करून दाखवली. आपल्या कर्तृत्वाने पुणे जिल्ह्याचे नावलौकिक वाढवणारे बारामती तालुक्यातील रुई गावचे सुपुत्र रतिलाल चौधर यांना पुणे तंटामुक्त समन्वय ही पदवी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय प्रतापराव दिघावकर यांनी बहाल केली. त्यावेळी पुणे ग्रामीण पोलीस दलातील सेवेच्या कार्यकाळात आपल्या बहादुरीने व धाडसाने आपण केलेल्या लोकसहभागातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यशस्वी कामगिरी केल्याने या उत्कृष्ट सेवेबद्दल विविध मान्यवरांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. महाराष्ट्र पोलीस दलाचा केंद्र सरकारकडून गौरव करण्यात आला. केंद्रीय ग्राम विकास मंत्री बिरेंद्र सिंग चौधरी यांच्या हस्ते भोपाळमध्ये आदर्श ग्राम योजना यामध्ये 28 राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांना नॅशनल वर्कशॉप ऑन गुड प्रॅक्टिस इन रूरल डेव्हलपमेंट सेक्टर हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीरित्या राबवल्याने या केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रतिलाल चौधर यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी RR पाटील गृहमंत्री, माननीय अजित पवार जलसंपदा मंत्री, पोलीस महासंचालक डॉक्टर अनामी रॉय, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वैशाली अबनावे, बारामती नगराध्यक्षा भारती मुथा व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय संदीप सिंह गिल या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असे मान्यवर उपस्थित होते. यावेळी रतिलाल चौधर यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बंदोबस्तात उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना प्रशंसा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलामधील आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई सन्मान चिन्ह देऊन माननीय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गौरव केला आहे. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनीही प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला आहे. माननीय नामदार श्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री मुंबई यांच्या शुभहस्ते तंटामुक्त गाव मोहीम योजना यशस्वीरित्या राबवल्याने रतिलाल चौधर यांचा सन्मान करण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
चांगल्या प्रकारे कामगिरी केल्याने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलेला आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय अंकित गोयल यांनी पालखी सोहळा संत तुकाराम महाराज बंदोबस्त उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल रतिलाल चौधर यांचा सत्कार करण्यात आला। माननीय चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी साहेब पुणे, पोलीस अधीक्षक रवींद्र कदम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वर्धिने यांच्या शुभ हस्ते 100% गावे बारामती तालुका यशस्वी केल्याने रतिलाल चौधर यांचा सामाजिक रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुणे जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवल्याने त्यांना पुणे जिल्हा तंटामुक्त समन्वयक अशी पदवी बहाल करताना पोलीस अधीक्षक प्रतापराव दिघावकर, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मेघश्याम मालेगावकर, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नामदेव मिट्टेवाड यांच्या हस्ते प्रशंसा पत्रक देऊन सत्कार करण्यात आला। बारामती अप्पर पोलीस अधीक्षक नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बंदोबस्त चांगल्या प्रकारे केल्याने रतिलाल चौधर यांना प्रशंसा पत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबवून महाराष्ट्रात पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर यशस्वी करून दाखवला। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार, गृहमंत्री आर पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तंटामुक्तीचा शांतता पुरस्कार देण्यात आला आहे। बारामती तालुक्यातील मळदमध्ये अवघ्या 2 तासात 25 वर्षांचा वाद मिटवून पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे समक्ष मिटवून दाखवले। सोलापूर येथे पश्चिम महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार संघटना सोलापूर यांचे हस्ते रतिलाल चौधर यांना सामाजिक सांस्कृतिक शांतता न्यायरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। ग्रामविकास व जलसंधारण, महिला व बाल विकास रोजगार हमी योजना महाराष्ट्र शासन यांच्याकडूनही शुभेच्छा पत्र देऊन आपण केलेले काम गौरवास्पद असून यापुढेही आपण असेच उत्कृष्ट काम कराल अशी अपेक्षा, पुनश्च अभिनंदन असे पंकजाताई मुंडे यांनी गौरव केले। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्या हस्ते तंटामुक्त योजना प्रभावीपणे राबवल्याने त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे। सर्वे भवंतु सुखीन रतिलाल चौधर यांचा पोलीस प्रवाह न्यूज दक्षता मासिक यामध्ये लेख आपणास आवडीने पाहावयास मिळतो। महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानज्योती संमेलन पत्रकार भवन पुणे येथे राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार मनीषा सपकळ यांच्याकडून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित 18वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी सासवड येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रशासकीय कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। या प्रसंगी सुरेश खोपडे, IGP, सेवानिवृत्त व इतर मान्यवर उपस्थित होते। स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त 4थे मराठी साहित्य संमेलन अहिल्यानगर यांच्याकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट पोलीस अधिकारी हा पुरस्कार देण्यात आला। दौंड तालुका दौंड रहिवासी संघ यांच्याकडून आदर्श पुरस्कार देताना रुपालीताई चाकणकर, महिला आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या प्रसंगी दौंड तालुका आमदार माननीय राहुल कुल, माजी आमदार माननीय रमेश आप्पा थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते। विश्व प्रतिष्ठान इंदापूर यांच्याकडून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। आपण सामाजिक न्यायाने उल्लेखनीय कार्य करीत आहात। तुमचे आयुष्यातील प्रत्येक क्षण सुख, समृद्धी, यश, आरोग्यदायी, आनंदी आणि प्रकाशमान राहो। इंदापूर वकील संघटना यांनी सन्मानपत्र देऊन उत्तमोत्तम कार्य कराल असा आम्हास विश्वास आहे। राधिका सेवा संस्था इंदापूर यांच्या वतीने भूषण पुरस्कार देऊन रतिलाल चौधर यांचा गौरव करण्यात आला। भिगवण पोलीस स्टेशन यांच्या वतीने रतिलाल चौधर यांचा गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला। वालचंद नगर पोलीस स्टेशन यांच्या वतीने
रतिलाल चौधर यांचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला। त्यांनी हद्दीतील समाजात शांतता सुव्यवस्था राबविण्यास मदत केल्याने त्यांचे उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना सन्मानित करण्यात आले। भिगवण ग्रामपंचायत यांच्या वतीने रतिलाल चौधर यांचा सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। त्यांनी भिगवण शहराला लावलेली शिस्त, सामाजिक क्षेत्रात कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। भिगवण पोलीस स्टेशन यांच्या वतीने रतिलाल चौधर यांचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बंदोबस्तात उत्कृष्ट काम केल्याने पोलीस अधीक्षक भोयटे यांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। पोलीस प्रवास न्यूज तर्फे कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन रतिलाल चौधर यांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी समाजासाठी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल कोविड योद्धा म्हणून त्यांना गौरवण्यात आले। तसेच रोटरी क्लब भिगवण यांनी बाजारपेठेतील शिस्त, लोकांसाठी करत असलेले सेवा कार्य अतुलनीय आहे। आपल्या कार्याला आमच्या वतीने सलाम। शिक्रापूर येथे सेवानिवृत्त होणे अगोदर शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने व सरपंच यांच्या वतीने आपण चांगले काम केल्याबद्दल आपला शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। भिगवण येथील भैरवनाथ विद्यालय, कळंब येथील रणसिंग विद्यालय, वर्धमान हायस्कूल वालचंदनगर, ज्युनियर हायस्कूल कळंब, NES हायस्कूल निमसाखर, छत्रपती हायस्कूल कुरवली, छत्रपती हायस्कूल भवानीनगर, छत्रपती विद्यालय तावशी अशा विविध शाळांमधून नेहमीच प्रबोधन करीत असतात। मुला मुलींनी आपले भविष्य कसे घडवावे याबाबत माहिती देत असतात। ग्राम सुरक्षा दल वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 39 गावे, 13 वाड्या वस्त्यांवरील एकूण ग्राम सुरक्षा दल 240 सदस्य आहेत। प्रत्येक गावात 5 ते 10 ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून गावामध्ये जनजागृती केली आहे। वाघोली येथे गाव पातळीवरील एकत्र मेळावा आयोजित करून माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते मेळाव्याचे आयोजन करून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबवल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला। आपल्या गावामध्ये बालविवाह करू नका, वडापुरी तालुका इंदापूर येथे नागरिकांना मार्गदर्शन करताना गावात एकोपा ठेवा, वादविवाद करू नका, आपले गाव गुणगोविंदाने नांदवा अशी चांगल्या विचारांची पेरणी करावी असे मार्गदर्शन करताना माननीय रतिलाल चौधर साहेब। महिला दक्षता कमिटी येथे गावोगावी मेळावे घेऊन विधवा महिला, वीर पत्नी महिलांच्या सामाजिक कौटुंबिक अडीअडचणी सोडवल्या जातात। आमचेही संसार उभारण्यास मदत करा। रतिलाल चौधर यांना साथ गावोगावी इफ्तार पार्टीचे आयोजन करून आपले गाव कसे शांततेत राहील याकडे सतत लक्ष देत महालोक अदालतमध्ये वाद मिटवण्यात यावेत यासाठी रतिलाल चौधर हे सतत मार्गदर्शन करताना उपस्थित इंदापूर न्यायालयाचे सर्व न्यायाधीश साहेब भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच मिळेल आनंद खरा अशा शब्दात पक्षकारांना समजावून सांगताना प्रत्येक गावात बाजार दिवशी ग्राम न्यायालय तंटमुक्तीच्या माध्यमाद्वारे भरत असते। यामध्ये गाव पातळीवर मिटवता येणारे तंटे सोडवले जातात। एक गाव एक गणपती बसवण्यासाठी प्रयत्न चालू असतात। गावाने एकत्र येऊन आपले गाव शांततेत व आनंदात राहावे